मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा रविवार म्हणले की जास्तीचं तर कामं असतातच. तर स्वयंपाक काय आपल्याला चुकत नाही. चला इकडे मी लागली स्वयंपाकाला. सकाळचे वाजले 8:30 आणि इकडे मी भाजी बनवते आहे. ही भाजी बनवते कशाची माहिती आहे का? आळूची भाजी. आळू आणि आंबट चुका कमी दिली आहे. आळू आणि आंबट चुका त्याच्यामुळे पहिलं शिजवून घेते, वाफवून घेते शिजवून म्हणजे. तर इकडे बघा मी शेंगादाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहेत आळूच्या भाजीत टाकण्यासाठी. चला आता आळूची भाजी बनवते. मग अशी आळूची भाजी चिरून वाफवून घेतलेली आहे. तर आता कढईमध्ये फोडणीच टाकते. आळूची भाजी पहिला किचन ओटा सगळा साफ करून घेते. पसारा असला की काहीही सुचत नाही किचन ओट्यावर. तर आता इकडे भाजी बनवते. आज रविवार असल्यामुळे सकाळी आमच्याकडे भात होतो. नाही तर एरवी कसं असतं, सकाळी भात खायला कोणीच नसतं, त्यामुळे नुसती भाजी पोळी असते. पण आता मी भाताचा कुकर लावलेला आहे. तर बघा ही चिंच आज भिजवली नाही पण त्याचीच टाकली आहे. आंबट चुका आहेच ऑलरेडी त्याच्यामध्ये भाजीमध्ये, त्याच्यामुळे चिंच काय एवढी लागणार नाही. थोडीशी फ्राय करते आणि काढून टाकते. हे पाय इकडं आळूची भाजी तयार झालेली आहे. माझी बहीण आळूची भाजी खूप छान करते, मोठी बहीण. आता आमच्या म्हणजे 13 वेळाला आळूची भाजी असते, कढी असते ना, खूप छान आळूची भाजी केली होती माझी मोठी बहीण. आणि सगळ्यांना आळूची भाजी खूप आवडते. तर चला असं माझं इकडे झालेलं आहे स्वयंपाक. आता नाश्ता बनवते आहे. नाश्त्याला काय बनवायचं आहे चला आता डिसाईड करते काय बनवायचं आहे. तर मी नाश्त्याला मी आता बघा उपमा बनवते, उपीट. सगळं आवडलेलं आहे. हे बघा किचन ओटा सगळं साफ झालेला आहे. झाडू पोछा सगळं झालेलं आहे. सगळं आवरून झाले. सकाळचे वाजलेत बघा 10. घर स्वच्छ असले की किती फ्रेश वाटतं बघा. आपल्यालाही फ्रेश वाटतं. देवपूजा तर सकाळीच झालेली आहे, पण फॅन लावल्यामुळे काय झालं, देवपूजा दिवा आहे ना तो शांत झालेला, विझलेला आहे. तर आता पुन्हा लावते, फॅन बंद करते आणि पुन्हा देवपूजा लावते. इकडे बघा नाश्ता बनवते आहे. इतकं गरम होतं, फॅन बंद केले की गरम व्हायला चालू होतं. चला आता ना काय केलं, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आणि मी कांदा टोमॅटो सगळं चिरून घेते. हिरवी मिरची आणि पटदिशी उपमा करते तयार. चला आता झटकीपट नाश्ता बनवते. सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. हिरवी मिरची आहे, सगळं तयार केलं ना पटदिशी नाश्ता घेईल. तर त्याच्यामध्ये पाणी होतं थोडं.
त्याच्यातच मी रवा भाजते. पहिला कांदा टमॅटो परतून घेतलं आणि मग याच्यामध्येच रवा भाजली म्हणजे पटदिशी झट किपट उपमा तयार होईल. आणि इकडे गरम पाणी करायला ठेवले. तुपाचं भांडं होतं त्यामध्येच मी पाणी टाकलं आणि गरम पाणी बनवते आहे. जेणेकरून लगेच उपमा इन्स्टंट तयार. फक्त मीठ आणि साखर टाकायची याच्यामध्ये. तर इकडं असंच उपीट बनवलं आहे. उपीट नाश्ता तयार झालेला आहे. तर ह्यांना आवडतं असं उपीट. चला बघा उपीट उपमा ह्याच्यामध्ये मी ना डिशमध्ये घेतलेला आहे. त्यासोबत आहे गोड लोणचं. लोणचं देऊ का थोडं गोड लोणचं. हे पहा मी आवरून निघाले आता बाहेर. काय झालं प्राजक्ताचा फोन आला मुलीचा की मम्मी चल येते का घराकडे तिचं घर बघायला. तर आता मी निघाली बघा अर्जंट. लगेच पटापट आवरली आणि निघाले. आज साडी नेसली मी. हे बघा मी प्राजक्ताच्या घरी निघाले. मला हे गाडीवर सोडत होते प्राजक्ताकडे आणि तिथून आम्ही जाणार होतो पुढे. आता बाईक आणायला गेलेत. मग काय प्राजक्ताकडे तिकडे प्राजक्ताचा नाश्ता चालू आहे. असू दे पसंत कोणाच्या नको बाळा ग. मग आम्ही नाश्ता करून आलोय. नाश्ता नाही. हे पहा आम्ही गाडीतनं जाता जाता काय झालं तिथं गाडी वॉश करायला थांबलो आम्ही. प्राजक्ता मी आणि प्रतीक. कारण का तिची गाडी ना धूळ बसली ती गाडीवर. त्याच्यामुळे एक म्हणले आपण जाता जाता गाडी वॉश करूनच जाऊया. आणि तिथेच आमचा जवळजवळ पाऊण 1 तास तिथंच लागला आम्हाला. ते बघा ते वॉश करणं चालू आहे. बघा गाडी वॉश करून झाली आणि आम्ही निघालोत पुन्हा मग प्राजक्ताच्या घराकडे. अचानक काय झालं जाता जाता तिच्या लक्षात आलं प्रतीकच्या आणि तिच्या की गाडी वॉश करून घ्यायची का, गाडीवर धूळ बसलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथं थांबलो. गाडी वॉश करून घेतली आणि मग निघालोत. फायनली आम्ही प्राजक्ताच्या बिल्डिंगच्या इथे पोचलोत. आणि नेमकं काय झालं बिल्डिंगच्या समोर खड्डा पाडून ठेवला होता मोठा. ते बघा दिसतो ना तो खड्डा पाडून ठेवला होता पाईपलाईनचा का काय. खूप मोठा खड्डा होता. प्राजक्ताची जी बिल्डिंग आहे म्हणजे ही एंट्री इथून आहे. अजून बघा काम चालूच आहे. खूप आवाढव्य बिल्डिंग आहे. काय झालं हां 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 कापड पापड हां पापड. प्राजक्ताचं काय झालं ओव्हन निघतं आहे. तर आम्हाला ते एक्सपेरिमेंट करून बघायचं आहे की पापड होते की नाही. ते तो गाडी पार्क करत असेल पाचवी. एवढा दिवस पुसलं नाही मला बाहेर. वा मस्त वाटतात पडदे बाजू. मस्त वाटतात पडदे. हे बघा पडदे किती छान वाटतात. हां आता लाईट लावल्यानंतर बघा मस्त दिसतात. सगळीकडचं हे करून घेतलं का रिपेअर करून घेतलं. कुठे लागत नव्हती लाईट. हां हे बघ झाले की स्टॉप केलं नाही होतं ते. हे पापड झाले. तू आणलेला ते नाही झालं का. नाही का हां
नाही नाही दुसरं एक होतं ना काहीतरी. दुसरं नाही आहे आणलं नाही मी. हां ना ते त्रिकोणवाले ग. जळेल बाबा. नाही जळत ते. बस हां झाले पापड. झाले का? हां पापड झाले. प्रतीक पापड झाले बघा. असेच असतात ना हां तळलेले? असेच, हो हो. हम्म. करते मी 30 सेकंड ठेवते. स्टार्ट. पापड झाले बघा. 15 सेकंड ठेवते. स्टार्ट स्टॉप करते. स्टॉप करते जेव्हा बाहेर. हे बघा हे लॅम्प छान नवीन बसवलेले. मी ज्यावेळेस वास्तुशांतीला आले होते पूजेला त्यावेळेस काय म्हणजे हे लॅम्प बसवलेले नव्हते आणि कर्टन्स पण नव्हते. हे बघा पडदे. आता छान लुक आला आहे घराला. पडद्यांमुळे तर छानच वाटतात. इकडून दाखवते म्हणून प्राजक्ता म्हणली चल मम्मी पडदे झालेत बघायला चल घर. आता लॅम्प पण बसवलेला आहे. इकडचं हां जाऊ दे. हे छान झालेत पडदे नाही का. फक्त स्वच्छ ठेवावे लागतात कारण का लाईट हे आहे ना ते खूप धूळ होती. आणि हे असं हे बसवले बघा. कसं तुम्हाला कसं ओढायचं असतं. वर करायला. ते जाडवाले ना हां तिथनं वर ओढायचं. असं ते हो बाई नाजूकच आहे ते. करेस तर त्याला वेळ लागतो. ते थोडं हे होतं म्हणतात. यूज होता. हां ठीक आहे. तिकडे बघा प्राजक्ताच्या गॅलरीमधनं सगळं खालचा व्ह्यूज दिसतो. व्ह्यूज समोरचा यू अगं कोण आले समजतं. प्रतीकाला का प्रतीक आले की कळेल. लेक व्ह्यू आहे आम्हाला. हां पुढे लेक कुठे लेक दिसत नाही ना. इथं नाही. हां इथं पाणी साठेल आता. नाही कुठं झाडाची इथे लेक दिसते का तुला? सरळ सरळ बघ. हो तिथं आहे ना ते. ते वागले नाही ते आता बिल्डिंग होईल बाळा इथं ना. इथं म्हणते माहिती आहे. नाही तिथे बिल्डिंग स्टे हो का. ती स्मशानाची जागा होती का? हां ते मग बिल्डिंग होणार म्हणली ते ना. जागेचं थोडं हे आहे. स्टे असं नाही आहे ते अजून अंडर हे आहे. हो का. स्क्रूटनी. हां बरं ती गादी आहे. अगं पण आता ती कुठे ठेवणार धूळ आहे तिकडनं ओढ. ओढायला जागा तरी आहे. वेलक्रोस त्याला हलणार नाही ते. हो ना. बस कसं काय हे हलणार नाही. गादीला वेलक्रोस आहे त्यामध्ये हलणार हो नाही ना. गादी. एक माणूस ते दोन झोपू शकतो म्हणजे हो साईडला बारीक दोन असतं. असं दिवसा पडायला हां. रात्री नाही. रात्री एकच माणूस झोपू शकतो ना. चांगलं आहे. नवीन आम्ही आता घराकडे निघालेत. आता बॅक टू होम. प्राजक्ताचं घर बघितलं. पडदे तिने आता नवीन केलेले होते. म्हणजे आम्ही ज्यावेळेस वास्तुशांतीच्या वेळेस काही बसवलेले नव्हते ते बघायचे होते म्हणून ती म्हणली मम्मी चल त्या निमित्तानं तू पाहणं होईल म्हणून तिच्यासोबत गेले. पुन्हा शनिवार रविवारशिवाय कुठं बाहेर जाता येत नाही म्हणून मग प्राजक्तासोबत गेले. हे काय आले नाहीत. मग रसिका प्राजक्ता म्हणली चल मम्मी लवकर जाऊ म्हणजे जेवायच्या आत घरी होईल. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये.